मंडळी कसे तुम्ही बरेच ना आजच्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो. जाऊ तिथे खाऊ मध्ये तुमचं स्वागत करत होतं. आज आपण बनवणार आहे मस्तपैकी आपली एक रेसिपी आणि त्या रेसिपीचं नाव आहे कारण त्या चिकन बनवण्यासाठी आपण पहिलं आणलेलं आहे अर्धा किलो चिकन आणि चिकन आता आपण बनवून घेऊया. तर त्याची रेसिपी पूर्ण पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करायला लागेल, शेअर करायला पाहिजे आणि लास्टपर्यंत व्हिडिओ बघितला पाहिजे. पहिले तर ह्या ताटामध्ये काढून घ्यायचं आणि काढून घेतल्यानंतर आधी त्याचे पीस बघायचे की छोटे छोटे पीस आहेत का. तर आपण पहिलेच ऑलरेडी छोटे छोटे पीस करून आणलेले आहेत. त्या काकाला बोललो की आपण छोटे छोटे पीस करू द्या. काका म्हणजे भैया, तर त्याला आपण बोललेलं आहे तर त्याने आपल्याला दिलेलं आहे करून मस्त छोटे छोटे पीस. तर आता आपण याला घ्यायचे धुवून. तर मंडळी आता आपण पाणी टाकलेलं आणि पाण्यामध्ये आता आपण धुवून घेऊया मस्तपैकी. त्याला आता धुवून घेऊया. आपल्याकडे व्हिडिओ करण्यासाठी माणसं कमी आहेत त्याच्यामुळे आपण थोडंसं एकटेच व्हिडिओ बनवतोय. तर आता याला आपण घेऊ पहिल्यांदा धुवून. मित्रांनो झालं आहे मस्तपैकी आपण आता धुवून घेतलेला एकदम टकाटक. आणि आता त्याला आपण करायचं काय काय टाकायचं काय काय नाही. तर आता आपण पहिलं टाकून घेऊ मस्त. आता चवीनुसार आपण मीठ टाकायचं. तर आता मीठ टाकून घेऊ. आता मला जेवढं लागतं तेवढं मी मीठ टाकून घेतो. तुम्हाला जेवढं लागतं तेवढं तुम्ही मीठ टाकून घ्यायचं. तर मी 1 चमचा मीठ टाकणार आहे वरती प्लस थोडासा. ओके, आता मी थोडंसं टाकलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपण टाकायचं हळद. आपल्याला जेवढी लागते तेवढं. तर याला करू आपण मिक्स. पण हे झालेलं आहे आपलं सगळं मिक्स. आणि आता आपण भगोलं ठेवून त्याच्यावरती तेल टाकून मिक्स करून आपण अर्धा किलो चिकन बनवण्यासाठी एवढं मोठा तोप वापरतो आहे. इकडे ठेवायचा मस्तपैकी. गॅस घ्यायचं पेटवून आणि आता याच्यामध्ये टाकायचं तेल. आपण टाकायचं तेल. आणि ही जे रेसिपी बनणार आहे पूर्ण तर ती आपली आहे सातारकडची. आणि सातारामध्ये जे जशी बनवतो आपण घरी तशी आपण बनवणार झणझणीत चणचणीत कम कमी. चला आता तेल गरम होतं तेवढ्यात आपण हे मिक्स झालेलं आहे ते आपण टाकायचं, हलवायचं, झाकून ठेवायचं. विषय आपलं मिक्स आणि तेल टाकलेलं आहे. आणि तेल टाकल्यानंतर आता थोडं थोडं हे व्हायला लागलं आहे तेलाचा कार्यक्रम. त्याला मिठाच्या पाण्यामध्ये वापरून द्यायचं फडकही खाली. तर आपल्याला मसाला करून देते. म्हणली तू चिकन बनव मी तुला देते मसाला करून. आणि आता आपल्याला आहे बघा लाईट नसल्यामुळं हे कार्यक्रम चालला आहे आमचा कुटायचा. ते किती भारी आहे बघा. आता कशा याला काय म्हणतात गलगता ना, खलबत्यामध्ये आपलं सगळं बारीक करून आज भेटते बघा. सेम गावाकडच्या पद्धतीसारखा मसाला बनवायचा आज. आणि आपली आई बनवत्या मस्तपैकी. तर चला हे बारीक होते स्टवर बघा. आमच्या आईनं आता केलं सगळं बारीक मसाला. आणि असाच आता मसाला आपण घेऊन जाऊ मस्तपैकी. टाकायचा आता चिकनमध्ये. एकदम साधा सिंपल करायचं आहे है ना. आपण मस्तपैकी हे गरम झालं पाणी. तर दाखवतो तुम्हाला. एकदम पाणी सुटलं बघा मिठाचं. त्यालाच बोलायचं सूप. मस्तपैकी सूप आहे. वा, त्याच्यात टाकायचा मसाला. सगळा मसाला कसा आहे मसाला टाकला बघा सगळा मसाला मित्रांनो. आता याचा करू आपण मिक्स बघा मित्रांनो. मिक्स हलवून आता. आणि आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आपण. परत तेल आणि चटणी थोडीशी टाकायची. टाकलं मित्रांनो पाणी. थोडंसं आता उकळू द्यायला. याच्यात टाकायचं आता चटणी मस्तपैकी टाकायची. कसं आलं आहे बघा. तरी आले का नाही. कोथिंबीरचे तरे मस्तपैकी. आपल्या चटणी टाकते हिसाबान त्याच्यात. हां, तर त्याला करायचं थोडंसं मिक्स. घट झालं तर आता घेऊ आपण ताटामध्ये जेवायला. एक नंबर का नाही. आता उकळायला लागला चटणीचा मस्तपैकी. असा कट पाहिजे बघा असा. हे जबरदस्त मस्तपैकी झालेलं आपलं चिकन रेडी. आणि आता आपण घेतलेल्या ताटामध्ये काढून मस्तपैकी चिकन शिजलंय कसं बघा चकास. आणि कांदा घेतला सोबत. आई पण सोबत घ्यायला लागले जेवण. आयला रसा घेतला आहे. तर चपाती भात तिकडं आहे. लिंबू सगळं आहे. आता आपण घेऊ जेवण करू. आणि मस्त कसं झालं सांगू. एक नंबर शिजलं का ना बघ. कांदा. तर आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.